गुळा भाजी Thank you.
मुळा भाजी विको आणि बेस पूर्ण बंद करायचा, त्याचा एक त्याचा आणि ट्रबल देऊन आवाज कडक करायचा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावताने केला मळा, सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोरीला गळा. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानिम मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रे जननी देवाचिया. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. दोन्ही साऊंडला थोडा आवाज द्यायचा. प्रस्तोत प्राप्त प्रसंगी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 729व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळा. त्या कीर्तन सोहळ्यातील आज माझ्याकडं आमचे परमस्नेही परमसखे परम आदरणीय हरिभक्ती परायण माझे बालमित्र आणि गुरुबंधू कोंडीरामजी महाराज बल्लाळ यांनी माझ्याकरता ही सेवा सुपूर्द केलेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली कारभारी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या वतीनं माझ्याकडं सर्व गावाच्या मर्जीनं माझ्याकरता त्यांनी ही सेवा दिलेली आहे. यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. सावता महाराजांच्या वाङ्मयी मळ्यातली ही फुलं आहेत, पुष्प आहेत, वाक्पुष्प आहेत, शब्द सुमन आहेत आणि सावता महाराजांच्याच समाधीवरती चरणारविंदी ही फुलं व्हायची आहेत.
आणि आज माझ्याकडं पुजाऱ्याचं काम दिलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून मी ज्येष्ठ संत श्री सावता महाराज यांच्या पदकमलावरती माझ्या मुखरूपी जिव्हेच्या माध्यमातून मुखातून निघालेले हे शब्दारविंद महाराजांच्या पायावरती वाहतो. आणि वाहत असताना प्रथमतः सर्व माझ्या माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक, सर्व गुणवान मंडळी आणि परमार्थातली जाणकार मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल इकडे एखादं कीर्तन आहे त्याच्यामध्ये एका गावात तुम्ही सत्य बसू शकता. जेवण थांबवा थोडेशा. नाही जेवण जेवायला विचारायला कोणाला नको, पण जेवढे जेवले तेवढे कीर्तनाला आले म्हणजे बात झाली. नाही, मला महाराजांनी सांगितलं की 1000-1200 लोक जेवतात, पण 1500 लोक आहेतच ना समोर जेवणारे. काही काही जेवलेले बिचारे जेवण्यासाठीच आलेले असतात, ते काय कीर्तन ऐकायला असल्या व्यर्थ धंद्यामध्ये पडत नाहीत महाराज. काही काही माणसं फक्त जेवण करणे आणि झोपणे असा छान धंदा असतो त्यांचा. कीर्तन ऐकणं बघू काय त्याचं व्हायचं ते असं. चला, तिकडे आरती झाली नाही वाटतं अजून. नवी टीम आल्यावर दिसते आणि अशा टीमवर टीम येतील गावातून. कुणी जर कळते गावातले माणसं असते तर त्यांना थांबवायचं सांगत नाही. आणि आमचे महाराज काही बोलत नाहीत तुम्हाला, पण जाता जाता माझी एक नम्र प्रार्थना आहे, अजून माझी तुमची ओळख नाही, पण हे कीर्तन पावित्र्याचं ठिकाण असतं. कीर्तनातून जाताना येताना चपला बोट घालू नयेत महाराज, हेही सांगण्याची वेळ जर कीर्तनकारापर्यंत येत असेल. नवल आहे, बहिणाबाईचं गाव आहे आणि साधू संतांची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये चपला बुट घालून मधून फिरू नये. आम्ही तिकडं सोडाल एवढी नम्रतेची विनंती आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, तुमचा गलबला ऐकायला मी आलेलो नाही, माझं कीर्तन ऐकायला तुम्ही आलेला आहे. म्हणून मी 2 तास कीर्तन करतो आणि तुमच्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवीत नाही. कारण मनुष्य जीवन अति दुर्मिळ आहे. एक श्वास गेला तर 3 लोकांची किंमत होते महाराज. म्हणून तुमच्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवीत नाही, माझ्या जीवनातला वेळ व्यर्थ घालवीत नाही. भगवंताचं नामस्मरण लांबून तुमच्यासाठी आलो. तुम्ही फक्त गलबला न करता, कारण बोलणारी माणसं स्वतःही कीर्तन ऐकत नाही तर दुसऱ्याला ऐकू देत नाही. गवताच्या गंजीवर बसलेलं कुत्र असतं, ते स्वतः गवत खात नाही, दुसऱ्याच्या जनावराला खाऊ देत नाही. त्याच्यापेक्षा झोपलेले माणसं चांगले बिचारे, कारण ते एकटेच झोपतेत, पण बोलणारी माणसं दुसऱ्याला ऐकू देत नाहीत महाराज. म्हणून शांत रीतीनं तुम्हाला माझी विनंती आहे, शांत रीतीनं कीर्तन ऐका. कारण दया परी हे कथा परिसावी श्रोता,
अति हळुवार पण चित्ता अनुनिया. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अति हळुवार पण मनाला आणून जसा फुलावरती भोंगा बसतो तसा अंतःकरणावरती कीर्तन बसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न येतात. असो, पुनश्च एकदा थोडस आगाऊ बोलल्याबद्दल क्षमा मागतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या पुण्यस्मरणाचं हे कीर्तन पुष्प आहे. आणि सावता महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले सगळ्यात मोठे, वयानं मोठे, अधिकारानं मोठे संत आहेत. कारण सावता महाराजापेक्षा वारकरी संप्रदायात वयानं कुणीच मोठा संत झाला नाही, सगळ्यात ज्येष्ठ. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे महामेरू, वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे पहिले अभंग करते सावता महाराज आहेत. कारण सावता महाराजाच्या अगोदर कुणीही अभंग केलेला नाही. मराठीमध्ये अभंग हे व्रत, अभंग हे कवित्व पहिल्यांदा सावता महाराजांनी केलेलं आहे. मराठवाड्याच्या मातीमध्ये ओवी पहिल्यांदा लिहिली मुकुंद राजानं. अंबेजोगाईच्या मुकुंद राजानं पहिली ओवी लिहिली. म्हणून मराठीमध्ये ओवीचे आद्य प्रवर्तक आणि आद्य कवी मुकुंदराज आहेत आणि अभंगाचे आद्य कवी सावता महाराज आहेत. म्हणून सावता महाराजापासून पुढे नंतर गोरोबा काका, नंतर नामदेवराय, नंतर ज्ञानोबाराय, नंतर सगळ्या मंडळीनं अभंग केले. पण पहिले अभंगाचे कर्ते आणि पहिले महाराष्ट्रातले कीर्तनकार. कारण नारदानी वगैरे अगोदर कीर्तन केलेली आहेत, पण मराठी भाषेमध्ये पहिलं कीर्तन सावता महाराजांनी केलेलं. आणि सावता महाराजच स्वतः छातीवर हात ठेवून प्रतिज्ञेनं सांगतात, महाराज वैकुंठीचा देव, वैकुंठीचा
हो, कीर्तनामध्ये आम्ही नाचू, कीर्तन करू आणि वैकुंठीचा देव भूतलावरती कीर्तनात आणून देवाला सुद्धा नाचू. ही प्रतिज्ञा आहे सावता महाराजांची. सावता महाराजांचं चरित्र मंडळीला माहिती आहे, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी सावता महाराजाच्या माहिती नाहीत. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त सावता महाराजाच्या पुण्यतिथीचं कीर्तन असेल तर एखादा कीर्तनकार सावता महाराजाचा अभंग घेतो. पुन्हा परत कधी सावता महाराजाच्या अभंगावर कीर्तन महाराष्ट्रात होत नाही. हो, महाराष्ट्र म्हणजे सगळ्या जाती जमातीमध्ये संत होऊन गेले आणि महाराष्ट्राची जडणघडण केली. महाराज सगळी जडणघडण. आता तुम्हाला त्याच्यातलं विशेष सांगतो. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा रायनं रचला. ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवा. तुकाराम महाराज त्याचे कळस झाले. नाथ महाराजांनी भागवतासारखा खांब दिला आणि तुमच्या गावच्या बहिणाबाई त्या ध्वजा झाल्या मंदिरावरच्या. आणि असा महाराष्ट्राचा हा ध्वज फडकत राहिला. हा मंदिराचा पाया ज्ञानोबारायनं रचला. पण तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो. ज्ञानोबारायनं पाया रचला, बांधकाम केलं वारकरी संप्रदायाच्या भक्ती मंदिराचं. इंजिनियर झाले ज्ञानेश्वर महाराज, पण त्याचं एलिव्हेशन म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर होते सावता महाराज. कारण सिव्हिल इंजिनियर होते ज्ञानेश्वर महाराज आणि आर्किटेक्ट इंजिनियर होते सावता महाराज. वारकरी संप्रदायाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं हे सावता महाराजाच्या मळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय आणि भगवान परमात्मा तिघा जणांच्या सानिध्यामध्ये ठरलं. संत एकांती बैसले. एकांती म्हणजे कुठं बसले? सावता महाराजाच्या मळ्यात बसले. आणि कोण बसले? ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, भगवान परमात्मा, सावता महाराज इतके बसले. आणि वारकरी संप्रदायाला काय द्यायचं याचा विचार सावता महाराजांना ठरवला आणि त्या पद्धतीनं नामदेवरायने आणि ज्ञानोबारायने विस्तार केला. म्हणून बंगला निर्माण होण्याच्या अगोदर नकाशा असतो. नकाशा त्याला इंग्लिश मध्ये एलिव्हेशन म्हणतात. कशा पद्धतीनं बंगला दिसणार आहे त्याचं एलिव्हेशन असतं. तसं एलिव्हेशन सावता महाराजांना केलेलं आहे. म्हणून पडद्याच्या पाठीमागचे सावता महाराज हे सूत्रधार आहे. तुम्ही 32 बाहुल्याचा खेळ पाहिला असेल. बाहुल्या नाचताना आपल्याला दिसतात, पण पाठीमाग सूत्र हलवणारा दिसत नाही. तसं वारकरी संप्रदायाचे सूत्र चालवणारे, सूत्र हलवणारे आद्य कीर्तनकार आणि आद्य संत कोण असतील तर सावता महाराज आहेत. महाराज म्हणून सावता महाराजांनी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान देणगी आणि वारकरी संप्रदायाचे विचार जगाच्या पाठीवर कुठंच नसलेले 2000 धर्म आहेत, पण वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ धर्म सावता महाराजांच्या मळ्यामध्ये ठरला आणि भगवंताच्या साक्षीनं ठरला. सावता महाराजाच्या मळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय हुरडा पार्टीसाठी नव्हते आले, राजकारण करण्यासाठी नव्हते आले, कुणाला कुठं उभं करायचं त्याच्यासाठी नव्हते आले. महाराज काय होतं की महाराष्ट्राला कोणती दिशा द्यायची म्हणून स्पेशल भगवान परमात्म्याने सावता महाराजाला पाठवून दिलेले. म्हणून स्पेशालिटीनं
संत सावता महाराज आले आणि वारकरी संप्रदायाची जडणघडण नामदेवरायच्या आणि ज्ञानोबारायच्या मुखातून सावता महाराजांना करून घेतलेली आहे. म्हणून पायाचा दगड म्हणजे सावता महाराज आहे. विठ्ठल मंदिर उभं राहतं, मंदिरामध्ये मूर्ती असते, मूर्तीच्या पाय कुणी बी पडतं, कळसाला नमस्कार घालतं. पण एखादा शहाणा माणूस असतो तो मूर्तीच्या नंतर पाय पडतो, पण अगोदर पायरीच्या पाय पडतो. पायरीच्या का पाय पडतो तर त्या पायरीला लावलेला चिरा आणि तो भिंतीला लावलेला दगड, त्या दगडानं स्वतःला गाडून घेतलं, पुरून घेतलं, म्हणून कळस उभा आहे. म्हणून सगळ्यात मोठा त्याग कुणाचा असतो तर पायाच्या दगडाचा असतो. महाराज पायाचा दगड आहे म्हणून इमारत उभी आहे. पायाचा दगड जर थोडा तडकाला तर भिंतीला तडे जातात. म्हणून पायाच्या भिंतीच्या पायाला महत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज पायाविन भिंत तातडीची, म्हणून महाराज नामामनी आम्ही पायरीची चिरे, वरी संत हिरे पाय देती. म्हणून सावता महाराज हे पायाचा दगड आहेत. आणि माणसाच्या जीवनामध्ये पाया पक्का असेल तर त्याचं जीवन आहे, आणि पाया पक्का नसेल तर जीवन नाहीये. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिमालयाला किती बी सुरुंग लावले तरी हिमालय उलटून पडत नसतो. तसं वारकरी संप्रदायावर अनेक संकट आले तरी कधीच वारकरी संप्रदाय उलटून पडत नसतो महाराज. कारण का तर वारकरी संप्रदाय हा महान त्यागी संतांच्या त्यागातून निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाचे संत स्पेशल कसे आले तर कीर्तन नावाची गोष्ट मध्य प्रदेशात नाही, कीर्तन नावाची गोष्ट आंध्र प्रदेशात नाही, कीर्तन नावाची गोष्ट कर्नाटकात नाही, कीर्तन नावाची गोष्ट गुजरात मध्ये नाही, फक्त महाराष्ट्रातच आहे. आणि सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रामध्ये साधू बांधता येतो, आणि बाकीच्या प्रांतामध्ये ज्यांनी भगवे कपडे केले तेच साधू असतात. पण महाराष्ट्रामध्ये संसार करणारा माणूस सुद्धा साधू बनू शकतो. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. एवढा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी दिलेला आहे महाराज, साधू संतांनी दिलेला आहे. म्हणून साधू संतांच्या मध्ये श्रेष्ठत्व आमच्या सावता महाराजाला दिलेलं आहे. सगळ्या संत मंडळीनं मी तुम्हाला विशेष महत्वाचं एक चिंतन गोड स्वरूपात सांगतो. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा सागर आहे महाराज. काय आहे? ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबाराय आहे. जनाबाई म्हणते महाराज ज्ञानाचा सागर
किती सागर आहे महाराज. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी सांगदेव. जन्मताच ज्ञान बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. आपल्याला ज्ञान मिळवावं लागतं आणि ज्ञानोबराकडे ज्ञान मोठेपणा मिळवण्यासाठी माऊलीकडे येतं. असे ज्ञानाचे मूर्तिमंत सागर ज्ञानोबार आहे. भक्तीचे मूर्तिमंत सागर म्हणजे नामदेव आहे. करुणेचा सागर म्हणजे भगवान परमात्मा. आणि हे तिन्ही सागर सावता महाराजांच्या मळ्यात आले, कारण सावता महाराज हे हिंदी महासागर. कारण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र तिन्हीचा मिलाप होतो की कन्याकुमारीच्या टोकावरती हिंदी महासागरामध्ये. बंगालच्या उपसागराची तुम्हाला मर्यादा पलीकडचा काठ लागू शकतो, अरबी समुद्राचा पलीकडचा काठ लागू शकतो, पण अँटार्क्टिका उपखंडापर्यंत दक्षिण ध्रुवापर्यंत जाईपर्यंत काठ लागत नाही हिंदी महासागराचा. तसं ज्ञान, भक्ती आणि करुणा या तिन्हीलाही गरज आहे प्रेमाच्या सागराची. सावता सागर प्रेमाचे आधार, सावता सागर प्रेमाचे आधार, प्रेमाचे आधार, सावता सागर प्रेमाचे करुणेचा सागर भगवान, प्रेमाचे सागर सावता महाराज, ज्ञानाचे सागर ज्ञानेश्वर महाराज आणि भक्तीचे सागर नामदेव. हे चार सागर एकत्रित झाले महाराज. आता 9 सागरावाल्याला काय सांगतो महाराज? हे 4 सागर. तरी आमच्या बीडला एक क्षीरसागर आहे, वेगळाच आहे. अशी एक गोष्ट आहे. तुम्हाला चिंतन सांगतो महाराज. नाम, भजन, नामदेवरायकडे भक्ती आहे, पण भक्ती स्वतंत्र साधन नाही. ज्यांना सिद्धांत कळत असेल त्यांच्यासाठी भक्तीला प्रेमाची जोड असेल तरच भक्ती आहे महाराज. ज्ञान ही स्वतंत्र नाही, ज्ञानाला गरज आहे ती प्रेमाची गरज आहे. म्हणून सावता महाराजाच्या कडं ज्ञान आलेले, ज्ञानाकडे सावता महाराज गेले नाही. नामदेवराय सावता महाराजाच्या मळ्यात आले, नामदेवरायकडे सावता महाराज गेले नाही. कारण प्रेम हे स्वतंत्र साधन असल्यामुळे प्रेमाकडं ज्ञानही येतं, भक्ती येते. हो, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा.
प्रेमाविना भक्ती नको, प्रेमाविना ज्ञान नको. कारण पुढे भक्तीने धरले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. हो, माग ज्ञान आणि वैराग्य येतं, पुढं प्रेम असेल तर. म्हणून प्रेम ही साधना फार मोठी आहे. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदानी जगाच्या पाठीवरली सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे तर परम प्रेम स्वरूपाच यथा व्रज गोपिकानाम, गोपीनं जी केली भक्ती श्रेष्ठ ती भक्ती श्रेष्ठ आहे. आणि गोपीच्या ठिकाणी प्रेम होतं, त्या प्रेमाचे आद्य प्रवर्तक सावता महाराज आहेत. तुम्ही म्हणाल गोपी अगोदर झाल्या आणि सावता महाराज नंतर झाले, तुम्ही कंबर बांधी लोक काही बी गप्पा कशाला, याचा अर्थ तसा नाही. सावता महाराज हे राजा जनकाचा अवतार आहे. आणि राजा जनक असे आहेत महाराज की राजा जनकाकडे हो सीता सापडली राजा जनकाला. कुठं सापडली राजा? बोलत जा. सीता सापडली, पण कुठं सापडली? बोला बोला. जमिनीमध्ये. बरं, जमिनीमध्ये म्हणजे वहिवाटीच्या जमिनीमध्ये का पडक जमिनीमध्ये? नांगराच्या फळाला. हा, म्हणजे वहिवाटीच्या शेतामध्ये सापडली. आता माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. नांगराची जी रेग असते, नांगराने ओढलेली जी फरकट असते, त्याला आपण महाराष्ट्रामध्ये तास म्हणतो, नांगर तास. पण संस्कृत मध्ये त्याला सीत म्हणतात. काय म्हणतात? सीत. आणि नांगराच्या तासामध्ये जी पेटी लागली, संपुष्ट हे हृदय पेटी, आणि करोनी पोटी साठवती पेटी लागली. आणि त्या पेटीमध्ये तासामध्ये शीतमध्ये सापडली ती सीता. हो, नांगराच्या तासाला शीत म्हणतात संस्कृत मध्ये. आणि शीतमध्ये सापडली ती सीता. शेतामध्ये राजा जनकाला सीता सापडली. आणि त्याच राजा जनकाचा अवतार सावता महाराज असल्यामुळं सावता महाराजाला शेतामध्ये कांद्यामध्ये भक्ती सापडली. शेतातच सापडली. हो, म्हणून प्रेम ही लक्षणं अशी आहे की प्रेमाकडे भक्ती येते. हो, प्रेमाविन भजन नाकाविना मोती, अर्थाविना मोती वाचू नये भक्ती. हो, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. म्हणजे ज्ञानाला गरज आहे प्रेमाची, भक्तीला गरज आहे प्रेमाची, भजनाला गरज आहे प्रेमाची. आणि करुणेचा सागर पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याला सुद्धा गरज आहे महाराज प्रेमाची. थोरा प्रेमाचा भुकेला Hare
प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून प्रेमाकडं देव सुद्धा येतो. म्हणून सीतेला राजा जनकानं शेतीतून पिकवलं. शेतीत भक्ती पिकवली राजा जनकानं. म्हणून आपण होऊन राम सीतेकडे आले. रामायण वाचा. सगळ्याला निमंत्रण पत्रिका होत्या, पण रामाला निमंत्रण पत्रिका नव्हती, तरी सुद्धा राम आपण होऊन आला. हो. आणि सावता महाराजांनी विटेवरच्या भगवंताला निमंत्रण पत्रिका दिली नाही, माझ्या मळ्यात या म्हणून. बिना निमंत्रण पत्रिकेचा देव आला. त्याचं कारण आहे फक्त प्रेम ही साधना पकडली की तुम्हाला हो सुखी येतो घरात. भगवान परमात्मा घरी येतो महाराज. आपल्या घरी घर विचारित येतो. आणि संत सुद्धा जे प्रेमाचं दान देणार आहे त्यांच्या पुढे ठाकलो शे द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज मी चिंतन सांगत होतो की देवाच्या प्रेमाची भांडारी आणि प्रेमाची आगर. आगर शब्दाचा अर्थ, आगर शब्दाचा अर्थ आहे साठा. म्हणून जगातला सगळा साठा सावता महाराजाकडे प्रेमाच्या असल्यामुळे भगवंतांनी तिथालं प्रेम लुटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रेम लुटलं. नामदेवरायांनी प्रेम लुटलं. आणि महाराष्ट्राला त्या लुटीची वाटप केली. तरी सुद्धा सावता महाराजाकडे प्रेमाचा साठा शिल्लकच राहिला. अजूनही लोक लुटतात. म्हणून असे महान संत, म्हणून महान पहिले कीर्तनकार आणि देवाला वैकुंठावून आणून नाचवणारे. अहो सावता महाराजांनी तर देवाला नाचवला यात नवल नाही. ज्यांना भक्तीचा प्रेमाचा धडा दिला त्या नामदेवरायच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. मळ्यामध्ये तालीम घेतली. त्या तालमीत पठ्ठ्या तयार केला नामदेवराय सारखा. आणि विना मंडपामध्ये कीर्तन करीत असताना डाव्या बाजूला सावता महाराज बसलेले, मध्ये कबीर महाराज बसलेले, तर उजव्या बाजूला निवृत्तीनाथ बसलेले. आणि पहिली चाल ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते आणि गोरोबा काका मृदंग वाजवित होते. गोरोबा काकाच्या भट्टीमध्ये तयार झालेला मृदंग, मृदंग शब्दाचा अर्थ मृद आहे अंग ज्याचे, असा बहुर्वी समास आहे. मृदंग म्हणजे मातीचा, मृद म्हणजे माती, मातीच्या अंगापासून तयार झालेला असतो तो मृदंग. म्हणून कधी बी मातीचा मृदंग होता, पण आता त्याच्यात सुधारणा झाली. आता लाकडाचा मृदंग झाला. पण याला मृदंग म्हणत नाहीत महाराज, ह्याला लाकडांग म्हणतात. मृदंग माहिती हो. आता त्याच्यात स्टिलांग निघालाय. प्रगती झाली. स्टिलांग पूर्वीच्या काळात तांब्याचा होता, तोच तांब्या होता बरं का. तांब नावाच्या धातूचा जो असायचा तो तांब्या. हो, आपल्या महाराष्ट्रात बरेच तांबे आहेत, त्यांचा विषय सांगत नाही मी. पण तांब्याचा तांब्या असतो तोच तांब्या.
पण पुढं तांब्याचा जाऊन पितळेचा झाला तरी बी त्याला लोक तांब्याच म्हणायला लागले. त्याच्यात पुन्हा प्रगती झाली, स्टीलचा आला तरी त्याला लोक तांब्याच म्हणायला लागले. पुन्हा जास्त देशाची प्रगती झाली, प्लास्टिकचा आला तरी बी त्याला लोक तांब्याच म्हणायला लागले. पण प्लास्टिकचा असतो तो तांब्या नाही, तो प्लास्टिक आहे. पितळेचा असतो तो पितळ्या, आणि स्टीलचा असतो तो स्टील आहे, आणि तांब्याचा असतो तो तांब्या. असं शास्त्र आहे. म्हणून नामदेवरायच्या कीर्तनामध्ये भगवंतानी नाचावं. म्हणून मी काही मंडळी म्हणतात सावता महाराज कधी पंढरपूरला गेलेच नाही. अज्ञानासारखं बोलत जाऊ नका, अडाणीपणाचं बोलायचं नाही. वारी नावाचा संकल्पनाच सावता महाराजांना निर्माण केलेली. पहिल्यांदा वारी, हो, वारकरी संप्रदायाची पहिली वारी सावता महाराजांना निर्माण केलेली आहे. आणि सावता महाराज पंढरपूरला गेले नाही असं म्हणणं म्हणजे अज्ञानपणाचं लक्षण आहे. माझ्याकडे 14 पुरावे आहेत, 14 पुरावे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सावता महाराज पंढरपूरला जायचे आणि भगवंताच्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकायचे, कीर्तन करायचे आणि नंतर परत यायचे. म्हणले आमचे वकील साहेब 80 वर्ष वकील होते, पण एकदाही कोर्टात गेले नाहीत, तरी 200 केसेस सोडवले. आता हे किती अज्ञानपणाचं. आमचे डॉक्टर साहेब एवढे मोठे डॉक्टर आहेत की तिथं कंडक्टर सुद्धा कमी पडला. एवढे मोठे डॉक्टर आहेत, लाखो पेशंट त्यांनी दुरुस्त केले, पण कधी कुणाला इंजेक्शन औषध दिलं नाही. आणि मग डॉक्टर कसले? वारकरी संप्रदाय ज्यांनी निर्माण केला, वारकरी संप्रदायाचा जीर्णोद्धार ज्यांनी केला आणि वारीची परंपरा सावता महाराजांना निर्माण केली, हो, ते सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं म्हणणं योग्य नाही. तुम्हाला सांगतो सावता महाराजाची ताकद केवढी मोठी आहे. तुम्ही कधीच न ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा झाला. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा झाल्यानंतर, हो, अगोदर 17 महिन्यापूर्वी सावता महाराजांचं वैकुंठ गमन झालं. 17 महिन्यापूर्वी वैकुंठाला सावता महाराज गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा 17 महिन्यानंतर सावता महाराजांच्या नंतर झाला. पण वैकुंठातून सावता महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला आले. महाराज मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला आले, सोपान काका आणि निवृत्तीनाथाच्या सोहळ्याला आले. हे मी पदरच बोलत नाही, नामदेवराय लिहितात आणि नामदेवरायने लिहिलं. वैकुंठाहून पुन्हा पुन्हा जर समाधी सोहळ्याला ते सावता महाराज येतात आणि ते पंढरपूरला जात नाहीत असं म्हणणं संयुक्तिक गोष्ट नाही. नामदेवरायच्या तीर्थाच्या उद्योपनाला सुद्धा होते आणि भगवान परमात्मा प्रत्येक वेळेस गेल्यानंतर सावता महाराजाच्या तोंडावरून हात फिरवायचे आणि आलापाला घेऊन कष्टातून परमार्थ महाराष्ट्राला शिकवला माझ्या वागानं, म्हणून तोंडावरून आलापाला भगवान परमात्मा प्रत्येक वारीला सावता महाराजाच्या घ्यायचे. महाराज ही कथा अजून समाजाला माहिती नाहीये. मी संत वाङ्मयाचा अभ्यास करून एक शब्द सांगतो, त्याच्यात एकही शब्द चुकीचा सांगणार नाही आणि अभ्यासपूर्ण स्थितीमध्ये मी सांगतो. कारण माझ्याकडे 25 लाख रुपयाचे ग्रंथ आहेत महाराज, 25 लाख रुपयाचे, आणि 4 भाषेतले ग्रंथ आहेत. 4 भाषेतले ग्रंथ आहेत. मला 4 भाषा येतात. 1974 चा मी ग्रॅज्युएट आहे. 74 साली मी ग्रॅज्युएट झालो. म्हणून मला इंग्रजी येते, मला हिंदी येते, मला मराठी येते आणि मला संस्कृत येते. 4 भाषा. संस्कृत मध्ये मी विशारद झालो
आणि काशीच्या विद्यापीठाची मी पदवी प्राप्त करून घेतलेली आहे संस्कृतची. म्हणून मी अभ्यास करतो आणि समाजाला चुकीचा एकही शब्द कधी देत नाही. म्हणून सावता महाराजांचं जीवन हे सौत जीवन आहे महाराज. सौत, सावता शब्दाचा अर्थ आहे सौता. आणि सौता म्हणजे त्याला कुणाची गरज नाही असा असतो तो सौता. आणि सौत जीवन आहे महाराज सावता महाराजांचं. आणि शेतीतून त्यांनी महाराष्ट्राला परमार्थ दिला. शेतीतून आणि महाराष्ट्राला नवीन भक्तीची जोड कशी दिली तर तुम्हाला सांगतो, हो, प्रत्येकानं आपापलं कर्म सोडायचं नाही. फक्त कर्मामध्ये नीती ठेवायची आणि कर्मामध्ये आपापल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे त्या कर्मामध्ये न्याय द्यायचा आणि त्याच्यातून परमात्मा मिळवायचा. कसा? एखादा वकील असेल तर वकिलानं वकालत करायची, पण त्याच्याकडे आलेला पक्षकार आहे तो माझा देव आहे असं समजून पक्षकारासाठी कमी पैसे देईल, जास्त पैसे देईल, पण इमाने इतबारे त्याच्यात खोट न करता कोर्टामध्ये त्याच्यासाठी उभं राहणं आणि त्या पक्षकाराला न्याय करून देणं हे वकिलाचं काम आहे. आणि असा पक्षकाराला जो वकील इमाने इतबारे न्याय देतो त्याच्या वकालतीमध्ये भक्ती असते. वकालतीमध्ये भक्ती असते. एखादा डॉक्टर असेल पण त्यांनी पेशंटला वरबडायचं नाही, पेशंटला चुरायचं नाही आणि पेशंटला बकरा समजायचं नाही. त्यांनी पेशंट आल्यानंतर माझ्याकडं देवानी पाठवून दिलेला माझ्या विद्येची मला संधी दिलेली आहे म्हणून पेशंटला देव समजून जर त्यांनी पेशंटला जर सेवा दिली, औषध दिलं तर महाराज तो डॉक्टर सुद्धा देव होतो. आणि अशी भक्ती सुसेनानं केली. सुसेन नावाचा डॉक्टर हा रावणाच्या पार्टीचा माणूस होता, पण त्याच्याकडे प्राणदान मागण्याकरता हनुमंतराय आले आणि सांगितलं की लक्ष्मणाचा प्राण दिवस उगल्याबरोबर नष्ट होणार आहे, त्याच्याकरता तुला औषध द्यायला यावं लागल. म्हणून त्यांनी सांगितलं मी रावणाच्या मिठीत आहे, माझ्या घराच्या भोवती पहारा आहे, मी कसा येऊ? हनुमंतरायानं सांगितलं काळजी करू नकोस. शेपटाचा वेढा टाकला आणि खरंच उचललं महाराज संपूर्ण त्या सुसेन डॉक्टराचं आणि सुवेळाच्या पर्वतावरती नेलं. आणि नेल्यानंतर सुसेनानं हटकून सांगितलं, कारण वैरी होता राम, वैरी होता लक्ष्मण, कारण तारा वालीचा चुलत सासरा होता सुसेन डॉक्टर. त्यांनी सांगितलं इथून हो हिमालयाच्या पलीकडं, लंकेवरून हिमालयाच्या पलीकडं द्रोणागिरी पर्वतावरती वळली. मारुतीरायाने सांगितलं आणतो आणि द्रोणागिरी पर्वत नेला. आणि तिथं गेल्याबरोबर रावणानं आपलं हनुमंतरायानं त्याला सांगितलं वैरी जरी असला तरी डॉक्टरनं त्याला इंजेक्शन देऊन मारायचं नाही, वैरी जरी असला तरी त्याला पैशाला पिळायचं नाही, हे डॉक्टरची नीती आहे. वैर्याला जिवंत करायचं आणि दुसऱ्या दिवशी मनगटाला मनगट देऊन भांडायचं. आणि तेच सुसेनानं केलं आणि चंद्रसूर्य तोपर्यंत सुसेन डॉक्टर अजरामर झाला. हीच भक्ती आहे. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्येसि कौन्तेय तत्पुरुषमदर्पणम्. जे जे काही करितो देवा ते ते सेवा समर्पे. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. म्हणजे तुमच्या वाट्याला जे कर्म आलेले ते कर्म इमानी इतबारे करा. बाजारातून भाजी आणायची असली तरी भाजी आणणं सुद्धा भक्ती होते. फक्त माझ्या मुलाबाळासाठी लेकराबाळासाठी भाजी घेऊन चाललोय असं म्हणायचं नाही. भाजी तर न्यायची पण एवढंच म्हणायचं फक्त की माझ्या पांडुरंगाच्या नैवेद्याला मी भाजी घेऊन चाललेलो आहे. ती भाजी सुद्धा नेम बाजारातून भक्ती ठरते. आणि ही भक्ती शेतामध्ये राहून
कर्मामध्ये राहून सावता महाराजांना महाराष्ट्राला दिली आणि नुसती दिली नाही तर नासका कांदा आहे, सडलेला कांदा आहे, सडका कांदा आहे, नासका कांदा आहे, नव्हे आकलीचा कांदा आहे. त्या कांद्याला सगळ्या जगाला टाकून दिलं म्हणण्यापेक्षा भारत सरकार एवढं मोठं आहे ते कशालाच भेट नाही, पण फक्त कांद्याला भेटतो. भारत सरकार, महाराष्ट्र शासन कशालाच भेट नाही, पण कांद्याला भेट. आणि बऱ्याच वेळेस कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार पडलेलं आहे. आणि ते सरकार कांद्याला का भेट, तर सरकारमध्ये सगळे आकलीचे कांदे आहेत म्हणून त्याच्याकरता शासन भेट. पण एवढा नासका कांदा आहे महाराज, किती नासका कांदा आहे. आपण व्यवहारात म्हणतो महाराज, पण नासका कांदा असला तरी तो दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला नाशित नाही, फक्त त्याच्या भावकीतल्याच लोकाला नाशवतो. कुणाला नाशवतो? त्याच्याच भावकीतल्या लोकाला तो नाशवतो. आणि एक साडला की दुसरा सडतो, दुसरा साडला की तिसरा सडतो. आणि मग सडलेला कांदाच मुळामध्ये उचलून फेकावा लागतो. आणि उचलून बाजूला टाकला की मग राहिलेले कांदे बरे राहते. नाही तर तो सडका कांदा दुसऱ्याला तिसऱ्याला करता करता सगळी चाळच्या चाळ नासून टाकण्याचं काम तो कांदा करीत असतो. इतका कांदा सुगंधित आहे की ज्यांनी कांदा खाल्ला त्याच्या तोंडाचा वास घ्यावा महाराज. ज्या माणसाला ग्लानी आलेली, मूर्छा आलेली, त्याची मूर्छा सुद्धा निघून जाते. आपल्याकडे काही लोकांना घुर येतं म्हणतात ना, त्याला असं जोडा दाखवतात लोक. आणि जोड्याचा वास दिला की घुर जातं म्हणजे. त्याच्यापेक्षा ज्यांनी कांदा खाल्लेला आहे त्याचं तोंड त्याच्या तोंडात आणि ती सुगंध आला एकदा त्याला की त्याची मूर्छाच निघून जाते महाराज. बघा ना, नुसतं कांद्याचं नाव काढलं तरी झोपी गेल्यात लोकांचे महाराज. झोपलेले लोक सुद्धा जागे झालेत महाराज. इतका कांद्याचा प्रभाव आहे, काय सांगावं तुम्हाला. हो, ज्यांनी कांदा खाल्ला त्याच्या तोंडाचा तर वास येतोच येतो, पण गायीनं जर कांदा खाल्ला तर तिच्या दुधाचा पण वास येतो. हो, 21 दिवस पोटामध्ये कांदा राहतो. इतका कांदा निकृष्ट दर्जाचा आहे. समाजानं सगळ्यांनी त्याला टाकून दिला महाराज. हो, शासन इतकं भेटय की शासनानं पडल्यापासून त्या शासनानं त्याला जीवन आवश्यक वस्तूमध्ये टाकले. कुठं टाकले? जीवन आवश्यक वस्तू टाकले. कारण कांदा शासनाच्या दृष्टिकोनातून जीवन आवश्यक वस्तू आहे. हो, ज्वारी जीवन आवश्यक नाही, बाजरी जीवन आवश्यक नाही, गहू जीवन आवश्यक नाही, गावाला पाणी असलं नसलं तरी जीवन आवश्यक नाही. पण कांदा हा जीवन आवश्यक आहे. हे कोणत्या अकलीच्या कांद्यानं हे शासन आपलं काढलं असेल ते त्याची त्यालाच माहिती. विचारायला त्याच्या अकलीची कीव करावी. आणि असा दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा समाजाला टाकून दिला. पण सावता महाराजाकडे आल्यानंतर कृषी पंडित असलेले सावता महाराज, MSc ऍग्री झालेले सावता महाराज, त्यांनी त्या कांद्याकडे पाहिलं आणि जगातली टाकाऊ असलेली वस्तू जगात सगळ्यात श्रेष्ठ बनवली आणि त्या कांद्याला देव बनवला. देव अभंगाचं Bye.
वेदानं उपनिषदानं आणि 6 शास्त्रानं सांगितलेला सिद्धांत भगवान परमात्मा विभू आहे, व्यापक आहे आणि सगळ्या पदार्थात तो परमात्मा आहे, हा सिद्धांत महाराष्ट्राला शिकवला सावता महाराजांना. एवढा अधिकार आहे त्यांचा महाराज. म्हणून एक चिंतन तुम्हाला सांगतो. कांदा देव केला महाराज, केवढी मोठी क्रांती आहे आणि केवढी मोठी घोर प्रतिज्ञा आहे. एका कृषी विद्यापीठातून MSc ऍग्री झालेला एक माणूस, MSc ऍग्री म्हणजे ऍग्रिकल्चर शास्त्रामध्ये, शेतीच्या शास्त्रामध्ये विशेष तज्ञ असलेला जो असतो त्याला ऍग्री ही पदवी. आणि MSc विज्ञानातून त्यांनी पुन्हा अजून अभियांत्रिकी केली आणि फार मोठा तो विद्वान झाला. आणि तो नेमका MSc ऍग्री होऊन घरी आला. त्यावेळेस 100 रुपये किलोनं कांदा विकत होता आणि परदेशाला तर 150 रुपये किलोनं विकला. त्या माणसाची अक्कल सुपीक डोकं त्याचं. आणि त्यांनी विचार केला, दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा जर परदेशाला 150 रुपये किलो विकतो तर तो कांदा सुगंधित बनवला तर काय भाव विकेल. म्हणून त्यांनी ठरवलं कांदा सुगंधित बनवायचा. आता माणूस बी तसाच होता महाराज. जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ द्यायची. काही काही बाणेदार माणसं असतात. एका माणसाने सांगितलं 17 वेळा जेलमध्ये गेलो पण कुणाचं थैत म्हणून घेतलं नाही, वारे पठ्ठ्या म्हटलं. काही काही बहादर असे असतात महाराज, 1 एकर गेलं तरी हरकत नाही पण जोकर जाऊ देत नाही. बसल्यावर कळत असलं तर, नसलं कळत तर कशाला मी जास्त हेचकून सांगू. असे बहादर असतात काही काही. आणि मग त्यांनी काय केलं की कांदा सुगंधित बनवायचा. आणि जगातला कृषी पंडित मीच म्हणून सगळ्या पेपरला बातम्या येतात आणि मला पुरस्कार मिळेल शासनाचा. आणि परदेशाला 150 रुपये किलोनं विकणारा दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा सुगंधित जर बनवला तर काय भाव विकेल. अशी संकल्पना केली. काही माणसं खूप संकल्पना करतात, अशा संकल्पना करतात, अशा संकल्पना करतात हे विचारता सोय नाही. नुसत्या संकल्पनाचं राज्य. काही काही तर संध्याकाळी झोपेमध्ये पडल्यानंतर झोप येत नाही त्या टाइमला ते संकल्पना करायला सुरुवात करतात, मनोराज्य निर्माण करतात. रात्रीच्या 4 वाजेपर्यंत नुसत्या शेत घ्यायचं, शेतामध्ये विहीर पाडायची, केळीच्या बागा लावायच्या, साखर आपलं ऊस लावायचा आणि मग तो ऊस साखर कारखान्याला लावायचा. इतके कोटी रुपये आले की बंगला बांधायचा. पुन्हा नंतर महाराज पुन्हा मोठी 4 व्हीलर गाडी घ्यायची आणि ती बी 4 व्हीलर अशी तशी साधी सुधी घ्यायची नाही, BMW गाडी घ्यायची. आणि मग असं हौकीच्या समोर असं गाडी घेऊन जायचं. हे 4 वाजूस्तच चलत असते. आणि मधीच एकदा लघुशंकेला उठतो, जातो परत येतो. जाऊ दे म्हणतो, आता काय उपयोग आहे, झोपा. आणि झोपला की पुन्हा मागील अंकावरून पुढेच आहे. आणि महाराज त्यांनी पुन्हा म्हणला, विचार केला आणि विचार करता 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 त्यांनी 50 एकर जमीन बी घेतली, पुन्हा गाडी बी घेतली. आणि मग एकदा गाडी घेतल्यावर जमीन खूप झाल्याच्या नंतर दम निघत नाही आणि राजकारणात उभा राहिला. कुणाला केव्हा कोणते दिवस येते सांगता येत नाही. आणि राजकारणात उभा राहिल्याच्या नंतर इकडचा बी पडायचा अंदाज दिसला आणि इकडचा पडायचा दिसला, दोघांनी बी त्याला पाठिंबा दिला. झोप लागली आणि स्वप्न पडायला सुरुवात झाली. जागता जव अशी जे तेने भावना भावी जे डोळा लागत ठेव देखी जे तेची स्वप्न, जे जागृतीत चिंतिलं ते स्वप्न. आणि स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये महाराज तो
हो, निवडणुकीमध्ये निवडून आला, खासदार झाला, खासदारातून न जाता खासदार झाला. त्याला मी 4Gची रेंज पाहिजे बरं, 2Gच्या रेंज मध्ये बसत नाही चालते असं. खासदारातून न जाता खासदार झाला आणि झाल्यानंतर महाराज मग त्याला लगेच मीडियावाले हो मकाची कणस घेऊन त्याच्या पुढे आले. मीडियावाले मोठमोठाले असे मकाचे कणस पुढे धरतात आणि त्याची जीपवरून मिरवणूक गावातून सुरू झाली आणि मकाचं कणीस पुढे लावलं. म्हणले आता तुम्हाला कसं वाटतंय? त्यांनी सांगितलं कसं म्हणजे आता मी खासदार झालेलो आहे, आता काही मी आपल्या देशाची आपल्या गावाची सुधारणा करणार. हो, त्या पद्धतीनं तो बडबडायला लागला आणि एका माणसाला आनंद झाला. काही आमच्या माता भगिनी ओवळीत होत्या त्याला. हो, कारण उगवत्या सूर्यालाच कोणी मी नमस्कार घालीत असतं, मावळत्याला नाही. मग आता खासदार झाला म्हणल्याबरोबर महिला मंडळी ओवळीत होत्या आणि ओवळता ओवळता एका माणसाने 500-500 रुपयाच्या नोटाचा हार तयार केला आणि त्यांनी त्या हाराकडे पाहिल्याबरोबर त्याचं मन इतकं गेलं, वा ह्याने पटकन हार घालावा. पण त्या माणसाने लवकर हारच घाली ना, कारण फोटो घेणारा जवळ नसल्यामुळे ते 500 रुपयाच्या नोटाचा हारच घाली ना पटकन. ह्याला दम निघाला नाही, हे जीपच्या खाली उतरला आणि ह्यानीच मनाने त्या हारामध्ये डोकं घातलं की इकडं त्याने डोकं हारात घालणं आणि तिकडं मुलगी उठवायला येणं. मुलीने सांगितलं पप्पा पप्पा उठा. हो, ते सेंट्रिंगच्या कामावाले माणसं तुम्हाला बोलवायला आले, उठा. आणि ते जे उठायला गेलं ते गोदडीच्या छिद्रातूनच डोकं बाहेर आणि निघालं तसं बायकोकडे गेलं ते. आणि गेल्यानंतर तिने सांगितलं काय अवतार आहे, मर्यादेचा झाले का काय म्हणले, काय झालं, काय झालं म्हणजे खासदार झालोय म्हणला, 500-500 रुपयाच्या नोटाचा हार आहे. ती म्हणली वळू काय तुम्हाला म्हणता चांगल्या पद्धतीने. खासदार झाले म्हणल्यानंतर गोधडा टेको टेका ते बघा अगोदर उचेर उचला, बाकीचा आगावपणा करू नका. काही मनोरथ करीत राहतात महाराज. तसा यांनी मनोरथ सुरू केले कशाचे? कांदा सुगंधित बनवण्याचे. 5 एकरचा प्लॉट असा तयार केला, उभी आडवी नांगरट करून घेतली, त्याच्यातल्या काश्या वेचल्या, हो पालव्या तोडल्या आणि सुपीक जमीन केली महाराज. हो, उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडं, पूर्वेकडून पश्चिमेकडं, कुणीकडून मी कुणीकडं पायाच्या रेगीनं पाणी जाईल इतकी सपाट जमीन तयार केली. ढेकळं फोडून मऊ क्षार जमीन तयार केली आणि सुगंधित कांदा बनवायचा आहे म्हणून त्या माणसाने पहिलं खत घातलं ते कस्तुरीचं. कस्तुरी कळते का? फार तर तुम्हाला एखाद्या बाईचं नाव कस्तुरी असलं तरच माहिती आहे आणि ती एखाद्याच माणसाच्या वाट्याला येते. महात्मा गांधीजीच्या वाट्याला आली होती ना, ती कोणाच्याही वाट्याला येत नाही. कस्तुरी म्हणजे कशी असते? हरणाच्या नाभी कमलात कस्तुरी असते आणि वरून त्या नाभीला नुसतं असं बोट लावलं, ते बोट जर इथं ठेवलं आणि असा हात दुमडीला तर एवढ्या जाडीतून सुद्धा वास येतो. त्याला खरी कस्तुरी म्हणतात. बाजारात कसल्या बी कस्तुऱ्या येतात महाराज आणि ती कस्तुरी 50,000 रुपये तोळा असते. 50,000 रुपये तोळा. आणि यांनी पहिलं खत घातलं ते कस्तुरीचं कांदा सुगंधित बनवायचा आहे म्हणून त्यांनी विचार केला की खर्च जास्त झाला तरी हरकत नाही, पण कांदा सुगंधित बनवलेला कृषी पंडित म्हणून बहुमान आपल्यालाच मिळाला पाहिजे देशात. आणि 5 एकर जमिनीमध्ये सरी काढली महाराज आणि सरी काढून सुंदर तऱ्हेचा हो कांद्याचं रोप टाकलं. त्या कांद्याचं रोप उपटिण्याकरता हो आणि